आता एक नजर टाकणार आहोत 9 मोठ्या बातम्यांवर। निवडणूक चिन्हाबाबत अजित पवार गटाकडनं वृत्तपत्रात पुन्हा जाहिरात। घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, अजित पवार गटाच्या जाहिरातीत उल्लेख। निवडणुकीमध्ये घड्याळ चिन्ह वापरण्यासाठी मिळणार हे महत्त्वाचं, सुप्रीम कोर्टात आम्हीच जिंकणार याची खात्री। अजित पवार गटाच्या जाहिरातीवरनं छगन भुजबळांची प्रतिक्रिया। ठाकरे गटाकडनं मशाल गीताचा टीझर प्रदर्शित करण्यात आला। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत प्रचार गीत। शंखनाद होऊ दे, रणदुंदुभी वाजू दे, नाद घोष गरजू दे विशाल दुष्ट। सुजय विखेंना उमेदवारी मिळाल्यानं नाराज भाजप पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत। अहमदनगरमधील 100 कार्यकर्त्यांचा भाजप प्रदेश कार्यालयाबाहेर सामूहिक राजीनामा देण्याचा इशारा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली सलमान खानची भेट। सलमान आणि कुटुंबियांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची, कोणाचीही दादागिरी सरकार खपवून घेणार नाही, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे दोन्ही आरोपी अटकेत। गुजरातच्या भुजमधनं घेतलं ताब्यात। आरोपींना घेऊन गुन्हे शाखेचे पोलीस मुंबईत। शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या याचिकेवर 6 मे रोजी सुनावणी, सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी। मराठा आरक्षणाच्या कायद्याला अंतरिम स्थगिती द्या, मराठा आरक्षण विरोधी याचिकाकर्त्यांच्या वतीनं वकील अरविंद दातार यांची मागणी। राज्यातील 22 जिल्ह्यांवरती दुष्काळाचं सावट, धरणं तलावांमधील पाणीसाठ्यात घट, आदिवासी भागांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट।